विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. यावेळेस सेकंड अटेम्प्टला 3 लाख पेक्षा थोडे कमी स्टुडंट आहेत. 3 लाखापेक्षा कमी आहेत, पण शिफ्ट मात्र 16 आहेत. तुम्हाला माहितीच आहे, सीईटी सेल कडून आता ही नोटीस आलेली तुम्ही बघितली असेल की आपल्या पीसीएमच्या टेस्ट ज्या आहेत ना, शिफ्ट म्हणून 12 तारखेपासून सुरू होत आहेत, 21 तारखेपर्यंत आहेत. 10 दिवस दिसत आहेत, पण 16 तारखेला आणि 17 तारखेला पेपर नाहीये. इन्क्लूड म्हणजे ऍड आणि एक्सक्लूड म्हणजे नाहीये, बरोबर आहे. म्हणजे 2 दिवस नाही आहेत पेपर, 8 दिवस होणार आहेत. 8 दिवसापैकी सांगतो, लक्षात घ्या, 8 दिवसापैकी रोज 2 शिफ्ट म्हणलं की 16 शिफ्ट आहेत. मग तसा जर विचार केला तर प्रत्येक शिफ्टला 20,000 पेक्षा कमी मुलं आहेत. मला याच गोष्टीवर बोलायचं आहे. मी ते ऑब्झर्व केलेलं आहे, तुम्हाला सांगणं हे गरजेचं वाटलंय मला. तुम्ही तुमचा अभ्यास अजून वाढवा. मी तुम्हाला सांगतो, 70 ते 80% मुलांनी अभ्यास पूर्णपणे सोडून दिलाय. ही रेसमध्येच नाहीयेत. ही रेसमध्येच नाहीयेत. बर, बाकीचे आहेत ना, त्यांना अजून उत्साहच येत नाहीये. होय, अजून 15% मुलं अशी आहेत, अजून काय अभ्यासाला मूडच येणं झालाय. बरीचशी मुलं अशी आहेत की जे कालपासून आजपासून अभ्यासाला सुरुवात केली. बरीचशी मुलं अशी आहेत की ज्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 5% मुलं फक्त रेसमध्ये आहेत म्हणूया आपण. ओके, मग हा आकडा एनकरेजिंग आहे. बरं, याचा अर्थ अभ्यास आपण कमी करायचा असा बिलकुल नाहीये. आता सगळ्यात इम्पॉर्टंट की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मग तुमची. मग तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे मॉक टेस्ट रिलेटेड. सांगतो, लक्ष द्या. आताच एका नाही 2 स्टुडंटशी बोललो मी. पहिल्यांदा मी या स्टुडंटशी बोललो आणि त्याला मी काय सांगितलं ऍज इट इज सांगतो. मी त्याला म्हणलं, एकही मॉक टेस्ट देऊ नकोस. एकही मॉक टेस्ट देऊ नको म्हणलं. आणि मी मोठ्या आवाजात बोलत होतो, बरं का, लक्षात घ्या. एकही मॉक टेस्ट देऊ नको, कारण मी त्याला सांगितलं की तुला येतच नाहीये परफेक्ट अजून. होय, तुझा अभ्यास वाढव, अजून अभ्यास वाढव. कारण फिजिक्स मध्ये 10 ते 15 अटेम्प्ट होत आहेत, केमिस्ट्रीमध्ये चांगले अटेम्प्ट होत आहेत, लक्षात घ्या. मात्र मॅथ्स मध्ये पण कमी अटेम्प्ट होत आहेत. मग ह्या मुलांना अभ्यास वाढवला पाहिजे, टॉपिक वाईज गेलं पाहिजे. मॉक टेस्टची गरज नाहीच आहे. हा, एक ते 2 मॉक टेस्ट द्या फक्त. पण ह्या मॉक टेस्ट देऊन पण ह्या मुलांचा काय होतं माहितीये का प्रॉब्लेम, जर अभ्यास परफेक्ट नसेल आणि मॉक टेस्ट द्यायला जाल तर बाळांनो, एक लक्षात घ्यायचं की तुमचा जसा अभ्यास आहे तसे मार्क दिसणार आहेत. मग डिमोटिवेट व्हायचं नाही त्या टेस्ट स्टेजला की एवढं कमी मार्क पडले, कसे पडले. आणि काही पालक तर प्रत्येक टेस्टवर लक्ष ठेवून असतात, बरं का बाळांनो. चांगलं आहे, तसं काय वाईट नाहीये. पण स्कोअर फ्लक्च्युएटिंग असतो. मग स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थोडं थांबा, 2 मॉक टेस्ट द्या, थोडं थांबून द्या, तो पण पुढच्या 5-6 दिवसात अभ्यास परफेक्ट करा. आता माझ्याकडे जी एनडीए ऍस्पिरंट येत आहेत, बोलणं झालंय माझं, एकदा तुमच्याविषयी व्हिडिओ पण बनवलाय मी. त्यांना मी पहिल्यांदा 11 केमिस्ट्री सगळं कंप्लीट करायला सांगितलंय. नंतर 12th केमिस्ट्री करायच्या 4-5 दिवसात आणि मगच मॉक टेस्ट द्यायची. त्यांचं मॅथ चांगलं आहे, बरं का. एनडीएची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचं मॅथ चांगलं असल्यामुळं मॅथ्स मध्ये 60+ स्कोर आणतायत ती मुलं. प्रॉब्लेम सगळ्यांचा त्या केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये होतोय. तरी तुलनेत फिजिक्स मध्ये एक्सपर्ट आहेत. केमिस्ट्री तुमच्या डाव्या हाताचा मळ आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं की या मुलांनी फक्त आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघितले पाहिजेत परत परत परत. होय, जेवढे लेक्चर्स बघाल, जेवढी प्रॅक्टिस कराल. आता माझ्याच ऑफलाईनचा एक स्टुडंट आहे. ओके, मी त्याला काय म्हणलं की का व्हिडिओ बघायचा सांग. कारण वर्षभर नव्हता अभ्यास व्यवस्थित केला, नुसतं दाखवायचं म्हणून केला होता. होमवर्क कंप्लीट केल्यासारखं लेक्चर्स बघून कंप्लीट केले होते. मग ही चूक जर तुम्ही पण केली असेल तर तुम्ही आता तरी 15 दिवस अभ्यास केला पाहिजे. बरं, हे आमचं कम्युनिकेशन ऐकल्यानंतर ऑफिसमध्येच 2-3 स्टुडंट बसतात, बरं का, अभ्यासाला. त्यातलाच एक स्टुडंट आला, म्हटलं, सर नाही त्याची का मॉक टेस्ट. मी त्याला म्हटलं, अभ्यास करत होता का आमच्या गप्पा ऐकत होता. मग त्या स्टुडंटला मी काय सांगितलं बघा, हा स्टुडंट बाजूला ठेवूया. आता या स्टुडंट बद्दल काय सांगितलं मी, या स्टुडंटला सांगितलंय डेली मॉक टेस्ट द्या. रोज एक द्या, रोज एक द्या. म्हणजे अगदी 7-8 तारखेपर्यंत रोज एक 10 ते 15 मॉक टेस्ट द्यायला सांगितल्यात मी. 10 ते 15 मॉक टेस्ट द्या. हा, पहिल्याच ह्याच्यात त्या स्टुडंटचा स्कोर एवढा होतोय, एवढा होण्याची शक्यता आहेच. म्हणजे अगदी 100% गॅरंटेड. मग हा जर एवढा तुमचा स्कोर होत असेल तर तुम्ही मॉक टेस्ट अजून दिल्या पाहिजेत. तुमचा अभ्यास झालाय, मग तुम्हाला फक्त टाइम मॅनेजमेंट. ह्या मुलांना फिजिक्समध्ये वेळच वेळ आहे, वेळच वेळ आहे. मॅथ्समध्ये कदाचित वेळ कमी पडत असेल, पण केमिस्ट्री अटेम्प्ट होतोय. फिजिक्समध्ये सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट होत नाहीये. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न या मुलांना येत नाहीये. त्यामुळे नुसत्या फुल लेंथ टेस्ट देऊन उपयोग होणार नाहीये. पण ह्यांनी दिल्या पाहिजेत. ह्यांनी प्रत्येक ठिकाणी 1-2 मार्कांची ग्रोथ पाहिजे. मी बोलतोय काय, 1-2 मार्कांची ग्रोथ. ह्यांची 10 मार्कांची ग्रोथ होणार नाहीये. सॅच्युरेशन आलेलं आहे. पण 120च्या खाली गेलं नाही पाहिजे. हा, एवढा स्कोर आता होतोय ना, मग 120च्या खाली गेला नाही पाहिजे. आणि या मुलांना मी काय सांगतोय की परीक्षेत मन शांत ठेवा, बास. परीक्षेत मन
शांत ठेवा, लक्षात घ्या. मन शांत ठेवा, तुमचा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. बर, आता पहिली गोष्ट, सेकंड अटेम्प्ट अवघड असणार आहे. अरे आतापर्यंत सीईटीचे कुठल्याही शिफ्ट बघा, टफ इझी असं नसतं, ऍव्हरेजच मॉडरेटच पेपर असतात, लक्षात घ्या. आपला अभ्यास कसा आहे त्याच्यावर सगळं ठरतंय ना. तर मनात कुठल्याही शंका नका आणू, लक्षात घ्या. कुठल्याच शंका मनात आणू नका. पण एक काम काय करा, लक्षात घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय काय ते बघा, नीट लक्ष द्या. आता आपल्या चॅनलवर आपण जे व्हिडिओ अपलोड करतोय सध्या, ओके, माझ्या चॅनलवर मी फिजिक्सचे 3 व्हिडिओ अपलोड केलेत, लक्षात घ्या. फिजिक्सचे 3-4 व्हिडिओ माझे अपलोड झालेले आहेत. ओके, बघा मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा, रोटेशनल डायनामिक्स पार्ट 3 अपलोड झालेला आहे. मग तुम्हाला जास्तीत जास्त, आता काही मुलं म्हणतात सर सोपे टॉपिक घ्या. थांबा, पुढचे 10-12 दिवस मला मिळत आहेत. या 10-12 दिवसात मी तुमचे 5-7 टॉपिक जर चांगले मोठे टॉपिक करू शकलो, तर आपला स्कोअर 20-25 न वाढणार आहे, 15-20 न वाढणार आहे फिजिक्स मध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी जे प्रोव्हाइड करतोय ते व्हिडिओ तुम्ही प्लीज मिस करू नका. बघा, ते प्रामाणिकपणे व्यवस्थित बघा, लक्षात घ्या. आणि आता मी सांगतो काय ते नीट लक्ष द्या. तुम्हाला विश्वास नाही बसणार, लक्षात घ्या, की उद्या उद्या थर्मोडायनामिक्सचा पार्ट 2 मी अपलोड करणार आहे. हो, थर्मोडायनामिक्स पार्ट 2 पीवायक्यू सिरीज मध्ये, लक्षात घ्या. आणि ते थर्मोडायनामिक्स टॉपिक आहे ना, मी माझ्या 10th बॅचला शिकवलंय. हो, 10th बॅचला शिकवलंय आणि त्यांनी सगळ्या एमसीक्यूची बरोबर उत्तरं दिली. माझ्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. थर्मोडायनामिक्स इतकं इझी आहे. तुम्ही तो लेक्चर बिलकुल मिस करू नका, लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फॉर्म्युले कळाले पाहिजे. फॉर्म्युले कळाले पाहिजेत. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगतो, कोणती गोष्ट सांगतो नेहमी तुम्हाला, की तुम्ही फॉर्म्युले परफेक्ट करा. चला 5 मिनिटात मी तुमचे फॉर्म्युले घेतो. आहे का वेळ तुमच्याकडं? बघा, 7 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. 3 मिनिटाचा वेळ मी घेतो. बघा, थर्मोडायनामिक्स मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू असते एन सी व्ही डेल्टा टी. ओके, क्यू ची व्हॅल्यू असते एन सी पी डेल्टा टी. ओके, आणि जर मी तुम्हाला विचारलं डेल्टा यू अपॉन क्यू चा रेशो घेतला, तर मला सीव्ही अपॉन सीपी मिळेल, म्हणजेच 1 अपॉन गॅमा. कारण गॅमाचा फॉर्म्युला असतो सीपी अपॉन सीव्ही. मग जावा ना पीवायक्यू मध्ये, डेल्टा यू अपॉन क्यू एक रेशो विचारलाय, 2025 चा प्रश्न आहे. गॅमाची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे. त्याचा रेसिप्रोकल करा, मिळाला आन्सर. आहे की नाही सोपं? आहे की नाही सोपं? पण समजून घ्या, क्यू ची व्हॅल्यू एन सी व्ही डेल्टा टी येणार कधी, जर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर. का त्या केसमध्ये वर्क डन येत नाही. मग क्यू इक्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतो फिजिक्स मध्ये. डब्ल्यू नसेल तर क्यू आणि डेल्टा यू चे फॉर्म्युले सेम येणार, हे की नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, की सीपी मायनस सीव्ही चा फॉर्म्युला काय असतो, आर. बरोबर आहे. चला या प्रत्येकाला सीव्ही न डिवाइड करूया, मग सीपी ला सीव्ही न डिवाइड करा, सीव्ही ला सीव्ही न डिवाइड करा, आर ला सीव्ही न डिवाइड करा. सीपी अपॉन सीव्ही म्हणजे कोण, गॅमा मायनस 1. मग आर अपॉन सीव्ही येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग सीव्ही ची व्हॅल्यू येणार आर अपॉन गॅमा मायनस 1. आणि सांगू का, मग आता सीपी ची व्हॅल्यू काढायची आहे. सीव्ही ची व्हॅल्यू प्रत्येकाला मी सीव्ही न डिवाइड केलं, हे जरा फास्ट होत आहे. पण सीपी ची व्हॅल्यू काढायची, प्रत्येकाला तुम्ही सीपी न डिवाइड केलं तर मला मिळणार आहे आर इंटू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. सीपी माहिती आहे मला, सीव्ही माहिती आहे, एवढे फॉर्म्युले मला माहिती आहेत. मग मला जर क्यू अपॉन डब्ल्यू चा रेशो घ्यायचा आहे, क्यू अपॉन डब्ल्यू, मग क्यू चा फॉर्म्युला काय रे, एन सी पी डेल्टा टी. डब्ल्यू चा फॉर्म्युला काय, एन आर डेल्टा टी. एन ला एन, डेल्टा टी ला डेल्टा टी कॅन्सल. सीपी ची व्हॅल्यू काय, सीपी ची व्हॅल्यू आहे आर गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. हे खाली कोण शिल्लक आहे, आर. आर शिल्लक आहे, आर ला आर कॅन्सल. क्यू अपॉन डब्ल्यू. सगळे प्रश्न सीईटीत आलेत, लक्षात घ्या. पण थांबा ना, थर्मो करण्यासाठी केटीचे आलं पाहिजे. थर्मोसाठी थोडं स्टेट्स ऑफ मॅटर पण आलं पाहिजे. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुसॅक्स लॉ, कुठलाही लॉ तुम्हाला लागू शकतोय. म्हणजे मला एक कळालंय की फिजिक्स म्हणजे फॉर्म्युले. हो आणि फिजिक्स मध्ये 50 पैकी 10 ते 15 क्वेश्चन जे असतात ना, ते फॉर्म्युला बेस्ड असतात. मग आता तुम्हाला फक्त अभ्यास करायचा. स्ट्रॅटेजी मी सांगितली, तुम्ही कुठल्याच टाईपचे स्टुडंट आहे बघा, तुमचा स्कोअर खूप छान होतोय, मॉक टेस्ट द्या. ऍव्हरेज मॉडरेट स्कोर आहे तर अभ्यास करून इम्प्रूव्ह करा, पण मॉक टेस्ट जास्त देऊ नका. 2 ते 3 दिल्या तरी बास होतील, हे माझं ऐका, लक्षात घ्या. ओके, आणि तुमची शिफ्ट किती तारखेला येते बघा, ऍक्च्युली सांगू का, 12 ते 21 आहे. मी देवाजवळ प्रार्थना करतोय की 12 तारखेला जास्तीत मुलाच्या शिफ्ट याव्यात, लक्षात घ्या. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला बरं पडतंय, नाहीतर तुम्ही तणाव वाढवत नेताय नेहमीच. पेपर कसा आहे, अवघड आहे, अवघड आहे. इंटरव्ह्यूला काय नाही, शिफ्ट कशी होती, मॉडरेट टू टफ, दुसरं काही वाक्यच नसते तुमचं, लक्षात घ्या. शिफ्ट सगळे एकसारखे असतात. पण या दिवशी ना येऊ नये असं वाटतं ना बाळांनो, माझं म्हणणं तुम्हाला, कारण सगळे तोपर्यंत सगळ्या मित्रांचे शिफ्ट झालेले असतात, सगळे लाईफ एन्जॉय करत असतात. लास्ट इयरचं एकदम बेकार काय सांगू का, लास्ट इयर
27 तारखेला शेवटची शिफ्ट होती. जेव्हा तुम्ही मार्क्स ऍप्लिकेशन एक्झाम गोल मध्ये ना 27 एप्रिल शिफ्ट 2 चा पेपर सोडवायचा. सगळे आन्सर चुकीचे दिले सीईटी सगळे. आणि त्या बिचाऱ्या मुलांची पुन्हा 5 मे ला रिटेस्ट झाली. 27 नंतर 3 दिवसांनी डिक्लेअर केलं ते 30 तारखेला रिटेस्ट होणार म्हणून. 3-4 दिवसात मुलांना अभ्यासाला वेळ मिळाला होता. पण हे जरा शॉकिंगच आहे. परत होणार असं वाटत नाही मला सीईटी सेल करून त्याचा विचार करायला नको. मग आता चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.